फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे शांतामावशी डोई फोडे यांच्याकडे। त्या बीड जिल्ह्याच्या आहेत आणि त्यांनी एक मस्त ग्रामीण पदार्थ दाखवायचं मला कबूल केलेलं आहे। नमस्ते शांतामावशी। नमस्ते। नमस्कार करते। थँक्यू थँक्यू। आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? टमाटाचा ठेचा। टमाट्याचा ठेचा। मिरची टाकायची मिरची। मी नुसत्या मिरचीचा ठेचा ऐकलाय, त्यात टमॅटो नसतो, पण तुम्ही टमाट्याचा दाखवणार आहात। आम्ही तिकडे टमाटर टाकतो। तुम्ही टमाटर टाकताय? अच्छा, दाखवता का? दाखवते ना। चला। काय काय साहित्य घेतलंय? मिरची किती घेतली? पावशेर। पण ही तिखट आहे की कशी आहे? झणझणीत आहे तिखट। झणझणीत तिखट। अच्छा। आणि हा लसूण किती घेतलाय? 4 कुड्या। 4 कुड्या। बर। आणि हे टमॅटो किती घेतले? 1 किलो। 1 किलो। बर। आणि हे कांदे किती घेतले? अर्धा किलो। अर्धा किलो। आणि कोथिंबीर ही अर्धी जुडी असेल? अर्धी जुडी आहे ना। बर। आणि हे अर्धी वाटी तेल आणि मीठ बस एवढ्यात होणार का? एवढ्यात होणार। अगदी चांगला झणझणीत। मस्त होतो का? आमच्याकडले आवडतो असा गावाकडे बीड जिल्ह्यात। बीड जिल्ह्यात जाऊन खातो आम्ही। अरे वा, मला भाकरी लागतात त्याला। हो ना। मग मला इथे फ्लॅट मध्येच खिलवा, भाकरी देईल ना तुम्हाला करून। चालेल चालेल। पण हा आधी दाखवा कसं बनवायचं ते। दाखवते ना। हो। आता काय करताय? आता मिरची निसायची, देठ काढायची। निसायची? हो, तिचे देठ काढायची। हो। मी करू का मदत? मग मदत करा ना। मी कशी करू शकली एवढं मोठं? आहे ना मी। करा मग, आपण दोघी करू। मी शिकवते तुम्हाला। शिकवा। मी व्यवस्थित शिकणार। मी खूप चांगली विद्यार्थिनी आहे। बरं। तुम्ही जेवढं शिकवाल ना सगळं मी शिकेन। बरोबर। तुम्ही मला अजूनही बीडचे पदार्थ शिकवा। बरं, शिकू ना। हा ठेचा तुम्हाला कोणी शिकवला? मी शिकले। पण तुम्ही कशी शिकला? आम्ही शेतीत राहतो ना, आम्हाला लागतेच ती ठेचा, कांदा, भाकर। अच्छा। म्हणजे तुमची आई करायची का? आई पण करायची, छान बनवायची माझी आई। म्हणजे आई शिकला? आई खरंच शिकले। आईला पण छान घ्यायचा माझ्या। हो ना। आता मिरच्या धुवून झाल्या, लसूण सोलून घेते। हो। आता काय करताय? आता मिरची भाजून घेते। अच्छा। आधी तेल टाकावं लागतं। आणि तेलामध्ये भाजायच्या का? तेलामध्ये भाजायच्या। मावशी, तेल तापले, आता तेलात मिरच्या टाकायच्या का? आता ह्याला चिरा देते, थोड्या अंगार उडतात आपल्या म्हणून, तेल उडतंय म्हणून। अच्छा, म्हणून तुम्ही त्याला चिरा देताय? आम्ही ह्याला चिरा देतो। अच्छा, म्हणजे मग अंगार उडत नाही? अंगार उडत नाही। काय मंडळी, तेलामध्ये जर का तुम्ही अशाच मिरच्या टाकल्या तर त्या अंगावरती येतील, म्हणून मावशी त्या मिरचीला चीर देऊन घेतात। आहे की नाही टेक्निक? आता भाजून घेऊ। हो। बारीक गॅसवर ह्याला असं भाजून घ्यायचं। मिरची चरचरीत भाजून घेते, त्याच्यात लसूण टाकते। मस्त अगदी मिरचीचा खाट सुटलाय, मिरचीचा रंग बदललेला आहे आणि लसूणही खमंग व्हायला लागलेला आहे। मिरचीचा लसणाचा कलर बदलला। आता आपण गॅस बंद करू। आता ह्याच्यात मीठ टाकते। आता ह्याला काय करते? रगडून घेते। अच्छा, असं तांब्याने रगडायचं? असं तांब्याने रगडायचा ठेचा। छान लागतो। अच्छा, चांगलंच एवढे तुमच्या अंगात। मग आता ना हे वाटून झालंय बघ पोरी. आता मी काय करते हे काढून घेते. अशा पद्धतीनं शांता मावशींनी जोर लावून हा ठेचा करून घेतलेला आहे आणि तो असा वाटीत काढून घेतलेला आहे. आता काय करताय? कांदा चिरते पुरी. अच्छा, म्हणजे या टोमॅटोच्या ठेच्याला कांदा पण लागतोय? कांदा पण लागतो ना. वाह, मी करू का मदत? करा ना तुम्ही मदत, शिका ना आमच्याकडून, आजीबाईकडून.
आता काय मिक्सर निघालंय, आता कोण खातंय असा ठेसा? मी आहे ना अजून. करतात का? करते का नाही तू? मी करत नाही, मी तुमच्याकडनं शिकणार बरं. आणि घरी बनवून खाणार. बरोबर. कारण अशा जुन्या रेसिपी आम्हाला तुमच्याशिवाय कोण शिकवेल बरं? हा, आम्हाला सगळं माहित असतं ना पहिलं. मग तुम्ही आम्हाला शिकवायला पाहिजे की नको? शिकवायला पाहिजे ना पुढच्या पिढीला. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. हा. किती तुम्ही छान छान मस्त रुचकर जेवत होतात हम्म. नाही का? छान जेवत होतो. खुरपायला जायचो, खुरपायचो, दुपारी सुटायचो, मग सगळ्या जमायचो, जेवायचो. त्याची भाजी, त्याची चटणी, त्याचा ठेसा, अच्छा. सगळ्यांच्या भाज्या खायचो. अशा रीतीनं हा अर्धा किलो कांदा आम्ही कापून घेतलेला आहे. टमाटर घेते, हा चिरून घेते. बर. आता मी हे चिरून घेते. हा. मावशींनी झपाझप एवढा टोमॅटो चिरला पण. ताटात करून घेते. हो. आता काय करताय? आता गॅस लावलाय. हा. आता ह्याच्यात मिरची भाजली ना, हो. त्याच्यातच आपण कांदा परतून घेऊ. अच्छा. टमाटर नंतर टाकू थोड्या वेळात. बर. कांदा लाल झाल्यावर. ओके. हा. आधी फक्त कांदा लाल करून घ्यायचा. आधी कांदा लाल करून घ्यायचा. बर. आता कांदा टाकलाय. आता ह्याच्यात तेल टाकते. मावशी तेल किती टाकलं? 4 पाळ्या. आता मी चांगलं हलवून घेते. हे किती वेळ भाजायचे? आता अर्धा तास लागेल मला. अर्धा तास? हो. हे कांदा ते लाल होऊस्तोवर भाजायचा. हा. कांदा हळूहळू लाल होतोय. काय आहे, जर का आपल्याला चांगलं खायचंय ना तर धीर हा धरलाच पाहिजे. पण कांदा हा नीट लाल व्हायला बराच वेळ लागतो. मी बोलले ना तुला अर्धा तास लागतो त्याला म्हणून. हो. हा. आता लाल झाल्याशी ते चांगलं लागत असतो. आता हे कांदा लाल झालाय. आता ह्याच्यात मी टमाटर टाकते. हा. हा गोड चांगला परतून घेते ताई. हा. त्याच्यात 1 चमचा मीठ टाकते म्हणजे लवकर शिजल. हा किती वेळ परतायचा आहे? 15 मिनिटं लागतील ताई याला. 15 मिनिटं. अच्छा. बापरे, किती वेळ लागतोय मला. नाही नाही, आता नाही. आता होतं वाव ताई. भूक लागली. आला होता आता. कांदा आणि टोमॅटो आता चांगला बारीक होत चाललाय. बघा किती आकसून, बघा अगदी निम्मा झालाय. आता वाजायला लागलंय. त्याचं पाणी आता आटायला लागलंय. हा. त्याचं पाणी पूर्ण आटून द्यायचं. हा, पूर्ण आटून द्यायचं. त्याचं पाणी कडक होऊन द्यायचं. कडक होऊन द्यायचं. हा. आता हे झालंय. त्याच्यात ठेव ठसा टाकून घेऊ. मस्त वास येतोय, एकदम छान. असं ते मिरची लसूण सगळं असं उधळलंय नुसतं. आता हे होईपर्यंत कोथिंबीर धुवून घेते. आता कोथिंबीर धुवून घेतली. आता चिरून घेते. झालं काय हे? नाही, याचा एक जीव करायचा आहे. ह्याला असं चोपायचंय का? याला तुम्ही चोपायचं म्हणता का? हा, म्हणजे बारीक होतो ना जरा. अच्छा, चोपणे. चोप. मला वाटलं चोपायचं चांगलं. कांदा, टोमॅटो आणि ठेचा परतल्यानंतर त्यांनी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर त्यांनी तो चांगला चोपला. ठेचा झालाय. आता भाकरी बनवते आणि तुला खायला देते. बर. व्ह्युअर्स,
मावशींनी सांगितलेलं आहे की हा ठेचा तुम्ही पटकन बनवा आणि खाऊन टाका, किंवा तो 2 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याहून तो जास्त राहणार नाही. बघा काय दिसतोय, खाऊन सांगते कसा झालाय ते. बापरे, भाकरी म्हणजे ना खुसखुशीत अगदी, जसा पदर असा व्यवस्थित सुटलेला आहे. राहवत नाहीये, बराच वेळ मेहनत केलेली या ठेच्यावरती. अप्रतिम, अतिशय सुंदर, अतिशय म्हणजे मला इतका आवडला ना, मी तुम्हाला सांगते आठवडाभर महिनाभर हा खाऊ शकते मी रोज, इतका सुंदर झालेला आहे. मावशी, हा ठेचा तुम्ही अतिशय सुंदर बनवलात, अतिशय मला खूप आवडला. तुम्हाला माझ्या हातचा प्रेमाचा एक घास खावाच लागेल.